ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री. ट्रिग्नॉमेट्रीचं ॲप्लिकेशन काय आहे किंवा रिअल लाईफमध्ये डेली लाईफमध्ये ट्रिग्नॉमेट्रीचा यूज कुठे केला जातो त्यावर आधारित काही न्यूमरिकल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. त्यावरून तुम्हाला समजेल की ट्रिग्नॉमेट्रीचा एक्झॅक्टली आपण यूज कशा पद्धतीने करू शकतो. ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री हा टॉपिक आपण क्लास 9मध्ये कव्हर केलेला एक छोटा टॉपिक होता. त्यामध्ये आपण डिस्कस केलं की ट्रिग्नॉमेट्रीचा यूज कोणत्या कोणत्या फील्डमध्ये केला जातो. फॉर एक्झाम्पल मेडिकल फील्डमध्ये ट्रिग्नॉमेट्रीचा यूज होतो, कन्स्ट्रक्शनमध्ये, नेव्हिगेशनमध्ये, ॲस्ट्रॉनॉमीमध्ये अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये ट्रिग्नॉमेट्रीचा यूज केला जातो. आता ह्या टॉपिकमध्ये ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री ह्या टॉपिकमध्ये आपण जे काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत हे क्वेश्चन मेजरली डिस्टन्सेस रिलेटेड आहे, डिस्टन्सच्या मेजरमेंटशी रिलेटेड आहे. डिस्टन्सेस रिलेटेड म्हणजे काय, अगदी सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं तर सपोज माझ्याकडे एक बॉक्स आहे आणि मला सांगितलं की ह्या बॉक्सची हाईट किती आहे ती हाईट मेजर कर. मग मी त्या केसमध्ये काय करणार, स्केल घेणार, स्केलचा यूज करून मी हाईट मेजर करू शकते. सपोज एक कबर्ड आहे आणि मला विचारलं या कबर्डची हाईट किती आहे, या केसमध्ये मी स्केल घेईल किंवा मेजरिंग टेप घेईल, त्याचा यूज करून मी हाईट मेजर करू शकते. सपोज मला जर सांगितलं की 2 वॉल आहे, 2 वॉलमध्ये किती डिस्टन्स आहे, त्या केसमध्ये सुद्धा मी मेजरिंग टेप यूज करेल किंवा रोप यूज करेल, त्याचा यूज करून मी हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकते. बट आता हेच जर मला विचारलं की सपोज एक उंच हिल आहे किंवा माउंटन आहे, हिल माउंटन किंवा एखादं उंच टॉवर आहे आणि त्याची हाईट मला मेजर करायला लावली. आता ह्या केसमध्ये मेजरिंग टेप किंवा रोपचा यूज करणं पॉसिबल होईलच असं नाही. काही हिल किंवा माउंटन असे असतील की ज्याच्या टॉपपर्यंत पोहोचणं सुद्धा पॉसिबल नसणार आहे. मग अशा केसमध्ये हे डिस्टन्सेस कसे मेजर केले जातात, एवढे हाईट्स कसे मेजर केले जाते, तर त्यावेळेस ट्रिग्नॉमेट्रीचा यूज केला जातो. ट्रिग्नॉमेट्रीचा यूज कसा केला जातो, अगदी सिंपल शब्दांमध्ये सांगायचं झालं तर ट्रिग्नॉमेट्रीचा यूज करायचं म्हणजे तिथे आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करायचा असतो. राईट अँगल ट्रायंगल कसा फॉर्म करणार, आता हिल झाला, माउंटन झाला, टॉवर झाला, हे कसे असतात, हे वर्टिकल ऑब्जेक्ट असतात, बरोबर. वर्टिकल ऑब्जेक्ट असतात त्यामुळे आपण काय करू शकतो, वर्टिकल ऑब्जेक्ट आहे त्यामुळे ग्राउंडशी त्यांनी फॉर्म केलेला अँगल 90 डिग्री कन्सिडर करू शकतो. म्हणजे एखादा सपोज हिल असेल, हिल आपण एका वर्टिकल लाईनने दाखवू शकतो आणि ग्राउंडसोबत फॉर्म झालेला अँगल किती आपण कन्सिडर करू शकतो, 90 डिग्री कन्सिडर करू शकतो. आपण एक एक्झाम्पलच घेऊया. सपोज एक टॉवर आहे, टॉवर असेल, हिल असेल, माउंटन असेल, टॉवर, हिल, माउंटन आपण एका वर्टिकल लाईनने दाखवू शकतो. वर्टिकल लाईन ग्राउंडसोबत 90 डिग्रीचा अँगल फॉर्म करते असं आपण कन्सिडर करू शकतो. आणि सपोज मला जर आता ह्या हिलचं किंवा ह्या टॉवरची हाईट मेजर करायची आहे, त्यासाठी मी काय कन्सिडर करेल, लेट्स से मी इथे उभी आहे, ठीक आहे. जी व्यक्ती हाईट मेजर करते किंवा जी व्यक्ती ह्या गोष्टी ऑब्झर्व करते तिला बोलतो आपण ऑब्झर्वर. त्याला काय बोलतो आपण, ऑब्झर्वर, ठीक आहे. सपोज ऑब्झर्वर इथे उभा आहे, ओके. आता तुम्ही विचार करा हिल किंवा माउंटन याची हाईट किती जास्त असणार आहे आणि जी व्यक्ती इथे उभी आहे तिची हाईट या हाईटच्या कंपॅरिझनमध्ये खूप लहान असणार, खूप कमी असणार आहे. त्यामुळे आपण काय कन्सिडर करतो, हा जो ऑब्झर्वर याची हाईट अगदी निग्लिजिबल आहे, म्हणजे आपण ती हाईट कन्सिडर करत नाही. हाईट इज निग्लिजिबल, हाईट इज निग्लिजिबल. समजलं, हाईट आपण निग्लिजिबल किंवा अगदी नाहीच असं का कन्सिडर करतो, कारण याच्या कंपॅरिझनमध्ये ह्या व्यक्तीची हाईट खूप कमी असणार, म्हणून आपण काय करू शकतो, एका पॉईंटने हा ऑब्झर्वर रिप्रेझेंट करू शकतो. आता या केसमध्ये काय करता, मला ह्या टॉवरची हाईट मेजर करायची आहे, मी इथे उभी आहे, या टॉवरचं माझ्यापासूनचं किंवा ऑब्झर्वरपासूनचं डिस्टन्स, हे डिस्टन्स तर आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स आपण इझिली चेक करू शकतो किंवा मेजर करू शकतो. सपोज हे डिस्टन्स आहे x मीटर, ठीक आहे. किंवा आपण असं कन्सिडर करू की ह्या हिलपासून x मीटर एवढ्या डिस्टन्सवरती एक ऑब्झर्वर उभा आहे. त्यानंतर या ऑब्झर्वरनी ह्या हिलसोबत इथे जर मी उभी राहिली तर ह्या हिलसोबत फॉर्म झालेला जो अँगल आहे हा अँगल चेक केला जातो. सपोज त्या अँगल आहे थीटा, ठीक आहे. अँगल तर आपण चेक करू शकतो, अँगल इथे डिसाईड आपण करू शकतो की अँगल किती फॉर्म झालेला आहे, तो अँगल असणार आहे थीटा. आता या केसमध्ये हा राईट अँगल ट्रायंगल दिसतो तुम्हाला, राईट अँगल ट्रायंगलमधला एक अँगल माहिती, ही साईड माहिती आहे. तर जर मी टॅन थीटा हा रेशो यूज केला, टॅन थीटा म्हणजे काय असतो, ऑपोजिट अपॉन ॲडजसंट. सपोज टॉवरची हाईट आहे h, टॅन थीटा काय असणार आहे h/x, ऑपोजिट अपॉन ॲडजसंट, राईट. यामध्ये एचची व्हॅल्यू मला फाईंड करायची, थीटा माहिती, थीटाचा यूज करून टॅन थीटाची व्हॅल्यू मला फाईंड करता येईल, कारण ट्रिग्नॉमेट्रीचे एक स्टँडर्ड टेबल असतो ज्यामध्ये प्रत्येक अँगलसाठी रेशोची व्हॅल्यू काय असते ती व्हॅल्यू स्टँडर्ड असते. सो त्याचा यूज करून मला टॅन थीटाची व्हॅल्यू मिळेल. एक्स हे डिस्टन्स मी ऑलरेडी मेजर केले, ह्या 2 क्वांटिटी मला माहिती, त्याचा यूज करून मी ही हाईट h मेजर करू शकतो. हे झालं अगदी सिंपल एक्झाम्पल. तर अशा पद्धतीने हिलची हाईट आपण मेजर करू शकतो. हिल म्हणा, टॉवर म्हणा, माउंटन म्हणा, त्याची हाईट आपण मेजर करू शकतो. सो दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री. समजलं इथपर्यंत? एक बेसिक एक्झाम्पल दिला की आपण हाईट कशी मेजर करू शकतो. यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की वर्टिकल ऑब्जेक्ट जे असतात, फॉर एक्झाम्पल हिल, माउंटन, बिल्डिंग, हे सगळे वर्टिकल ऑब्जेक्ट असणार आहे. त्यांनी ग्राउंडसोबत फॉर्म केलेला अँगल 90 डिग्री आपण कन्सिडर करू शकतो आणि हे वर्टिकल ऑब्जेक्ट आपण एका लाईननी दाखवू शकतो. ऑब्झर्वर म्हणजे जो कोणी व्यक्ती हाईटचं मेजरमेंट करतो त्याला आपण बोलतो ऑब्झर्वर. ऑब्झर्वरची हाईट आपण अगदी निग्लिजिबल कन्सिडर करतो, त्यामुळे ऑब्झर्वर आपण एका पॉईंटनी डिनोट करू शकतो. ठीक आहे. आता यावर आधारित क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 3 टर्म्स माहिती पाहिजे. त्यामधली फर्स्ट टर्म आहे
लाईन ऑफ विजन, सेकंड इज अँगल ऑफ डिप्रेशन, अँगल ऑफ इलिव्हेशन, अँड थर्ड इज अँगल ऑफ डिप्रेशन. अगदी सिम्पल आहे. लाईन ऑफ विजन म्हणजे काय, सपोज ऑब्झर्वर पॉईंट एला उभा आहे, ठीक आहे, आणि जो ऑब्जेक्ट आहे तो पॉईंट बीला आहे. 2 पॉईंट कन्सिडर केले. पॉईंट एला ऑब्झर्वर आहे, पॉईंट बीला ऑब्जेक्ट आहे, म्हणजे जो ऑब्जेक्ट त्याला ऑब्झर्व करायचा आहे. सो पॉईंट ए टू पॉईंट बी यांना जॉईन करणारी जी इमॅजिनरी लाईन असते, या इमॅजिनरी लाईनला बोलतात लाईन ऑफ विजन. ठीक आहे. पॉईंट ए आणि पॉईंट बी यांना जॉईन करण्याची इमॅजिनरी लाईन आहे, तिला बोलता लाईन ऑफ विजन. फॉर एक्झाम्पल, सपोज आता मी कॅमेराकडे बघते, सो माझ्या डोळ्यांपासून कॅमेरा म्हणजे आईज टू कॅमेराचा लेन्स, ठीक आहे, यांना जॉईन करणारी जी लाईन असेल या लाईनला बोलतो आपण लाईन ऑफ विजन. समजलं? अगदी सिम्पल आहे. 2 ऑब्जेक्ट आहे, एक ऑब्झर्वर आहे, एक ऑब्जेक्ट आहे, सो त्यांना जॉईन करण्याची लाईन असेल तिला आपण बोलतो लाईन ऑफ विजन. सो लाईन ऑफ विजनला आपण काय बोलू शकतो, इफ ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट ए अँड लुकिंग ॲट बी. इफ ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट ए अँड लुकिंग ॲट बी, इथे उभं राहून ऑब्झर्वर इथे बघतोय, देन लाईन ए बी इज द लाईन ऑफ विजन. तर लाईन ए बी काय असणार आहे, लाईन ऑफ विजन. समजलं? लाईन ऑफ विजन म्हणजे काय, ऑब्झर्वर ऑब्जेक्ट यांना जॉईन करणारी जी लाईन असते, ह्या केसमध्ये माझे डोळे आणि कॅमेराची लेन्स यांना जॉईन करणारी जी लाईन असेल त्याला आपण पुन्हा लाईन ऑफ विजन. सो लाईन ऑफ विजन अशी असेल, सपोज ऑब्झर्वर इथे उभा आहे आणि ऑब्जेक्ट इथे कुठे आहे, ठीक आहे, ऑब्जेक्ट इथे, ऑब्झर्वर इथे आहे, तर ही जी लाईन असेल याला मी बोलणार लाईन ऑफ विजन. सपोज ऑब्झर्वर इथे आहे, ऑब्जेक्ट इथे आहे, ही जी लाईन आहे, ऑब्झर्वर इथे आहे, ऑब्जेक्ट इथे आहे, तर ही जी लाईन आहे या लाईनला आपण बोलणार लाईन ऑफ विजन. समजलं? लाईन ऑफ विजन म्हणजे काय. त्यानंतर अँगल ऑफ इलिव्हेशन. अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे काय, सपोज इफ ऑब्झर्वर इज ॲट पॉईंट ए, जर ऑब्झर्वर इथे आहे पॉईंट एला अँड ऑब्झर्व्स पॉईंट बी विच इज ॲट हायर लेवल दॅन ए. ए इथे आहे, सो एपेक्षा हायर लेवलवरती म्हणजे एपेक्षा वरच्या लेवलला पॉईंट बी आहे आणि ऑब्झर्वर इथे उभा राहून ह्या पॉईंटला जो ऑब्झर्व करतोय, तर ह्या केसमध्ये जर सपोज मी अशी एक हॉरिझॉन्टल लाईन कन्सिडर केली रेफरन्ससाठी, तर हा जो अँगल असतो ह्या अँगलला बोलतो आपण अँगल ऑफ इलिव्हेशन. काय इलिव्हेशन म्हणजे काय, इलिव्हेट म्हणजे काय, उंच करणे किंवा चढवणे. अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे काय, सपोज मी इथे उभी आहे आणि मी बोर्डच्या टॉपला बघते, ठीक आहे, मी इथे उभी आहे बोर्डच्या टॉपला बघते, तर माझ्या लेवलपासून किंवा माझ्या डोळ्यांच्या लेवलपासून बोर्डचा टॉप वरच्या लेवलला आहे, बरोबर. मी इथे उभी आहे, बोर्डचा टॉप इथे आहे, तर माझ्या लेवलपासून बोर्डचा टॉप वरच्या लेवलला आहे. त्यामुळे जर मी अशी हॉरिझॉन्टल लाईन कन्सिडर केली आणि ऑब्झर्वर आणि ऑब्जेक्ट यांना जॉईन करणारी जर अशी लाईन कन्सिडर केली, दिस विल बी लाईन ऑफ विजन. तर हा जो अँगल इथे फॉर्म होतोय या अँगलला बोलतो अँगल ऑफ इलिव्हेशन. ठीक आहे. इफ ऑब्झर्वर इज ॲट ए अँड ऑब्झर्व्स पॉईंट बी विच इज ॲट हायर लेवल दॅन ए, पेक्षा हायर लेवलवर आहे पॉईंट बी. एम इज अ हॉरिझॉन्टल लाईन आणि इथे आपण एक हॉरिझॉन्टल लाईन कन्सिडर केली रेफरन्ससाठी, ती लाईन आहे एम. देन अँगल बी ए एम इज अँगल ऑफ इलिव्हेशन. अँगल बी एम काय असणार, अँगल ऑफ इलिव्हेशन. अगदी सिंपल आहे. अँगल ऑफ इलिव्हेशन, इलिव्हेशन म्हणजे काय, वरच्या जर ऑब्जेक्ट वर असेल ऑब्झर्वरच्या लेवलपेक्षा त्यावेळेस जो अँगल फॉर्म होतो त्याला आपण बोलतो अँगल ऑफ इलिव्हेशन. त्याच्या उलट अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय, ऑब्झर्वर इज ॲट पॉईंट ए अँड ऑब्झर्व्स पॉईंट सी विच इज ॲट लोअर दॅन ए. एची ही लेवल आहे, एच्या लोअर लेवलला म्हणजे एच्या खाली इथे कुठे पॉईंट सी असेल तर ही असणार आहे लाईन ऑफ विजन. देन अँगल अँड ए एम इज हॉरिझॉन्टल लाईन, तर ह्या केसमध्ये अँगल एम ए सी हा असणार आहे अँगल ऑफ डिप्रेशन. ठीक आहे. समजलं अँगल ऑफ इलिव्हेशन अँगल ऑफ डिप्रेशन फरक काय, आपण एकदा परत बघूया. शब्दामध्येच आहे अर्थ, इलिव्हेशन अँड डिप्रेशन. सपोज ही एक हॉरिझॉन्टल लाईन आहे ए एम, दिस इज हॉरिझॉन्टल लाईन. इथे ऑब्झर्वर आहे, ऑब्झर्वर जर सपोज वर बघतोय, एपेक्षा हायर लेवलच्या पॉईंटकडे बघतोय, सपोज हा पॉईंट आहे बी, तर हा जो अँगल असतो याला आपण बोलतो अँगल ऑफ इलिव्हेशन. सपोज ऑब्झर्वर एका पॉईंटला बघतोय की जो एपेक्षा खालच्या लेवलला आहे, तो पॉईंट आहे सपोज हा सी, तर ह्या केसमध्ये हा जो अँगल असणार आहे हा अँगल, ह्या अँगलला आपण बोलतो अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ इलिव्हेशन अँगल ऑफ डिप्रेशन. ठीक आहे. आणि त्यानंतर ए टू बी ही असणार आहे लाईन ऑफ विजन, ए टू सी ह्या केससाठी ही असणार आहे लाईन ऑफ विजन. एवढ्या 3 टर्म तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे. आता यावर आधारित आपण काही न्यूमरिकल्स बघूया. प्रॅक्टिस एक्झाम्पल्स, टेक्स्टबुकमध्ये जे सॉल्व एक्झाम्पल्स आहेत तेच आपण सॉल्व करतोय. सो फर्स्ट क्वेश्चन, पेज नंबर 133. An observer at a distance of 10 meter from a tree looks at the top of the tree and angle of elevation is 60 degree. What is the height of tree? आणि त्यानंतर ब्रॅकेटमध्ये √3 ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.73. कॅल्क्युलेशनसाठी √3 ची व्हॅल्यू सुद्धा मेन्शन केलेली आहे. काय क्वेश्चन सांगितलं आहे की एक ऑब्झर्वर आहे, ऑब्झर्वर इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर फ्रॉम अ ट्री लुक्स ॲट द टॉप ऑफ अ ट्री. एक ट्री आहे, एक झाड आहे आणि एक ऑब्झर्वर आहे. सपोज हा ऑब्झर्वर इथे आहे असं आपण कन्सिडर करू. इथे ऑब्झर्वर आहे. सो ऑब्झर्वर इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर फ्रॉम अ ट्री. एक झाड आहे, एक ट्री आहे,
त्याच्यापासून ऑब्झर्वर किती डिस्टन्सवरती आहे, 10 मीटर एवढ्या डिस्टन्सवर आहे. अँड लुक्स ॲट द टॉप ऑफ द ट्री. आता ऑब्झर्वर इथे उभा राहून टीच्या टॉपला बघतोय. म्हणजे ऑब्झर्वर सपोज हा पॉईंट ए असेल आणि हा पॉईंट सपोज बी असेल, तर ऑब्झर्वर इथे उभा राहून ट्रीच्या टॉपला बघतोय. अँड अँगल ऑफ इलिव्हेशन इज 60 डिग्री. टॉपला बघतोय म्हणजे त्याच्या लेवलपासून वरच्या लेवलला, हायर लेवलला बघतो म्हणजे ऑब्व्हियसली इथे कोणता अँगल असणार आहे, अँगल ऑफ इलिव्हेशन. जो ऑलरेडी त्यांनी मेन्शन केलेला आहे, अँगल ऑफ इलिव्हेशन इज 60 डिग्री. सो हा जो अँगल आहे, अँगल थीटा, दॅट इज इक्वल टू 60 डिग्री. देन फाइंड द हाईट ऑफ द ट्री. ट्रीची हाईट आपल्याला विचारली म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. क्वेश्चन समजलं, अगदी सिम्पल क्वेश्चन आहे. सो आता हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व करणार, अगेन आता जे आपण थेरी जी डिस्कस केली त्याचा यूज आपण करणार आहोत. वर्टिकल ऑब्जेक्ट जे असतात, वर्टिकल ऑब्जेक्ट आपण असे कन्सिडर करू शकतो की ज्याने ग्राउंडसोबत फॉर्म केलेला अँगल आहे 90 डिग्री. त्यानंतर सपोज जर ए बी आपण जर ट्री कन्सिडर केला, किंवा इथे आपण ए पॉईंट ऑलरेडी घेतलेला आहे, सो आपण याला बी सी कन्सिडर करू. सपोज बी सी ट्री आहे, ठीक आहे. हा बी म्हणजे काय, ट्रीचा टॉप आहे. ऑब्झर्वर सपोज इथे उभा आहे पॉईंट एला, तर ऑब्झर्वरने ट्रीचा जो टॉप आहे याकडे ऑब्झर्वर ए पॉईंटपासून बीकडे बघतोय. त्यामुळे फॉर्म झालेला जो अँगल आहे, अँगल ऑफ इलिव्हेशन थीटा दिलेला आहे, थीटा इज 60 डिग्री. त्यानंतर हे डिस्टन्स दिलेलं आहे 10 मीटर. तर आपल्याला विचारलेले ट्रीची हाईट काय, सपोज ही ट्रीची हाईट एच असेल. तर आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व करणार, हा अँगल आपल्याला माहिती आहे, आपण इथे यूज करणार ट्रिग्नोमेट्रिक रेशो. ही साईड आणि ही साईड एक राईट अँगल ट्रायंगल आहे. हा अँगल जर थीटा असेल तर ह्या थीटासाठी ही आहे ऑपोजिट साईड, ही आहे ॲडजस्टंट साईड. आपल्याकडे ऑपोजिट साईड ॲडजस्ट साईड यांना रिलेट करणारा एक रिलेशन आहे टॅन थीटाचं. सो टॅन थीटा इज इक्वल टू वॉट, ऑपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड म्हणजे एच अपॉन एक्स. टॅन 60ची स्टँडर्ड व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आपण टेबलचा यूज करून टॅन 60ची व्हॅल्यू फाईंड करू शकतो. एक्सची व्हॅल्यूसुद्धा माहिती आहे, एक्स म्हणजे काय 10 मीटर, त्यावरून आपण एचची व्हॅल्यू फाईंड करू शकतो. ठीक आहे, समजलं, अगदी सिम्पल सोल्युशन आहे. सो सोल्युशन, लेट BC be the height of tree, let observer is at point A, आपण काय करतो, ऑब्झर्वरची जी हाईट आहे ती हाईट आपण निग्लेक्ट करतोय, त्यामुळे आपण त्याला फक्त एका पॉईंटनी शो करतोय. लेट ऑब्झर्वर इज ॲट पॉईंट ए. त्यामुळे आपण अशी काही फिगर ड्रॉ करू शकतो. दिस इज BC पॉईंट आणि त्यानंतर हा पॉईंट आहे ए. गिवन डिस्टन्स ऑफ ऑब्झर्वर फ्रॉम ट्री इज इक्वल टू 10 मीटर. ऑब्झर्वरचं ट्रीपासूनचं डिस्टन्स म्हणजे ऑब्व्हियसली हॉरिझॉन्टल डिस्टन्सच दिलेलं असणार आहे. सो डिस्टन्स ऑफ ऑब्झर्वर फ्रॉम ट्री इज इक्वल टू 10 मीटर अँड देअरफॉर AC इज इक्वल टू 10 मीटर. ठीक आहे, दिस डिस्टन्स इज 10 मीटर. लेट BC be the height of tree आणि त्यानंतर ऑल्सो अँगल ऑफ इलिव्हेशन इज इक्वल टू अँगल BAC इज इक्वल टू 60 डिग्री. हा अँगल दिलेला आहे 60 डिग्री. ओके, अँड देअरफॉर इन राईट अँगल ट्रायंगल, BCA tan 60 is equal to opposite upon adjacent म्हणजे BC upon AC. tan 60 ची व्हॅल्यू काय असणार आहे, sin 60 upon cos 60. sin 60 इज √3/2 आणि cos 60 आहे 1/2. सो दॅट इज इक्वल टू √3 upon 1, दॅट इज इक्वल टू √3. tan 60 इज इक्वल टू √3 इज इक्वल टू BC आपल्याला फाईंड करायचं आहे. AC ची व्हॅल्यू आहे 10 अँड देअरफॉर BC इज इक्वल टू 10 √3. √3ची व्हॅल्यू त्यांनी मेन्शन केलेली आहे, that is 1.73, 17.3 meter. So BC is equal to 17.3 meter and therefore height of the tree is 10.3 meter. ओके, या केसमध्ये तुम्ही असंही करू शकता, ट्री इथे कन्सिडर करणार ग्राउंड, ऑब्झर्वर तुम्ही इथे जरी घेतला तरी चालणार आहे, कारण ह्या साईडला राईट अँगल ट्रायंगल्स फॉर्म होते, ह्या साईडला सुद्धा राईट अँगल ट्रायंगल्स फॉर्म होते. ऑब्झर्वर इथे घेतला तरी सेमच प्रोसिजर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फ्रॉम द टॉप ऑफ अ बिल्डिंग अँड ऑब्झर्वर इज लुकिंग ॲट अ स्कूटर पार्क्ड ॲट सम डिस्टन्स अवे मेकिंग अन अँगल ऑफ डिप्रेशन 30 डिग्री. फर्स्ट क्वेश्चन आपण अँगल ऑफ इलिव्हेशनचा सॉल्व केला. आता आपण अँगल ऑफ डिप्रेशनचा क्वेश्चन बघतोय. इफ द हाईट ऑफ बिल्डिंग इज 40 मीटर, फाइंड हाऊ फार द स्कूटर इज फ्रॉम द बिल्डिंग.
ठीक आहे. क्वेश्चन काय सांगितलेलं आहे की एक बिल्डिंग आहे. बिल्डिंग म्हणजे काय, वर्टिकल ऑब्जेक्ट असणार आहे. त्यामुळे लगेच आपण काय दाखवणार, एका स्ट्रेट लाईनने बिल्डिंग दाखवू शकतो, अँगल 90 डिग्री दाखवू शकतो, याला ग्राउंड कन्सिडर करू शकतो. एक ऑब्झर्वर आहे, तो बिल्डिंगच्या टॉपवर आहे. म्हणजे ऑब्झर्वर कुठे असणार आहे, हा बिल्डिंगचा टॉप, ऑब्झर्वर इथे असेल. लेट्स से ऑब्झर्वर इज ए. ओके. आता हा ऑब्झर्वर काय करतोय, एका स्कूटरकडे बघतोय. स्कूटर ऑब्व्हियसली कुठे असणार, स्कूटर ग्राउंडवर असणार आहे. लेट्स से स्कूटर इथे आहे. ठीक आहे. हा ऑब्झर्वर आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. हा पॉईंट सपोज मी बी कन्सिडर केली. ऑब्झर्वरपेक्षा ऑब्जेक्ट खालच्या लेवलला आहे. ऑब्झर्वरपेक्षा ऑब्जेक्ट खालच्या लेवलला, किंवा आपण असं बोलू शकतो की ऑब्झर्वर खाली बघतोय, त्यामुळे जो अँगल फॉर्म होणार तो अँगल ऑब्व्हियसली कोणता असणार आहे, अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे आपण काय म्हणतो, हॉरिझॉन्टल लाईन, आणि त्यानंतर सपोज हा पॉईंट ए असेल आणि हा पॉईंट बी असेल, तर हॉरिझॉन्टल लाईन आणि ही जी लाईन असणार आहे, लाईन ऑफ विजन असणार आहे, यांच्यामध्ये फॉर्म झालेला जो अँगल असतो याला आपण बोलतो अँगल ऑफ डिप्रेशन. आता या केसमध्ये काय होणार आहे, हा ऑब्झर्वर आहे, हा ऑब्जेक्ट आहे. हॉरिझॉन्टल लाईन आपण अशी कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. कारण हे ग्राउंड आहे, ग्राउंडला एक पॅरलल लाईन मी कन्सिडर केली, हॉरिझॉन्टल लाईन. सो हॉरिझॉन्टल लाईन आणि त्यानंतर ऑब्झर्वर आणि ऑब्जेक्ट हॉरिझॉन्टल लाईन यामध्ये फॉर्म झालेला जो अँगल असतो याला आपण बोलतो अँगल ऑफ डिप्रेशन. त्यामुळे हा असणार आहे अँगल ऑफ डिप्रेशन. ओके, समजते. दिस इज बिल्डिंग, दिस इज टॉप ऑफ बिल्डिंग, इथे ऑब्झर्वर आहे. दिस इज स्कूटर, या पॉईंटला आपण सी बोलूया. ऑब्झर्वर आणि स्कूटर खालच्या लेवलला आहे. अँगल ऑफ डिप्रेशन असणार आहे. अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय, हॉरिझॉन्टल लाईन आणि लाईन ऑफ विजन. लाईन ऑफ विजन म्हणजे काय, ऑब्झर्वर इथे बघतोय, सो दिस इज लाईन ऑफ विजन. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काय, या ग्राउंडला मी पॅरलल एक हॉरिझॉन्टल लाईन इथे ड्रॉ करू शकते. सो दिस इज द हॉरिझॉन्टल लाईन, सो दिस इज द अँगल ऑफ डिप्रेशन. सो आपल्याला काय सांगितलं, अँगल ऑफ डिप्रेशन इज 30 डिग्री, थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. इफ हाईट ऑफ द बिल्डिंग इज 40 मीटर, बिल्डिंगची हाईट आहे 40 मीटर, देन फाइंड हाऊ फार द स्कूटर इज फ्रॉम द बिल्डिंग. या स्कूटरचा बिल्डिंगपासूनचा डिस्टन्स म्हणजेच काय, आपल्याला BC हे डिस्टन्स फाइंड करायचं आहे. लेट्स से हे डिस्टन्स आहे x मीटर. समजला क्वेश्चन कसं, हे इथे कन्फ्युजन नको की अँगल आपण असा का घेतलेला आहे, कारण अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय, हॉरिझॉन्टल लाईन आणि लाईन ऑफ विजन याच्यामध्ये असणार आहे अँगल. लाईन ऑफ विजन ते आहे, मग हॉरिझॉन्टल लाईन कोणती असणार आहे, तर आपण या ग्राउंडला पॅरलल लाईन इथे ड्रॉ करू शकतो. सो दिस इज दी लाईन ऑफ दिस इज दी अँगल ऑफ डिप्रेशन. या पॉईंटला आपण बोलूया ए. तर आपल्याला बिल्डिंगची हाईट दिलेली आहे, हा अँगल दिलेला आहे, तर आपल्याला स्कूटरचं बिल्डिंगपासूनचा डिस्टन्स म्हणजे BC हे डिस्टन्स फाइंड करायचं आहे. आता हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करणार, इथे अँगल 30 डिग्री दिलेला आहे. इथे जर बघितलं, ग्राउंड आहे, ग्राउंडला पॅरलल हॉरिझॉन्टल लाईन आपण कन्सिडर केलेले आहे. सो ह्या 2 पॅरलल लाईन असणार आहे, ही एक ट्रान्सव्हर्सल असणार आहे, 2 पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल. त्यामुळे हे जे अँगल फॉर्म होत आहे झेडच्या फॉर्ममध्ये याला आपण बोलतो ऑल्टरनेट अँगल. हे ऑल्टरनेट अँगल इक्वल असतात, त्यामुळे हा जर अँगल 30 असेल तर हा अँगल सुद्धा किती असणार आहे, 30 डिग्री. ठीक आहे, हा अँगल 30 तर हा अँगल 30. सो हा अँगल असणार आहे 30 डिग्री. आता जर तुम्ही हा राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला ACB, यामध्ये एक साईड दिलेली 40, ही साईड फाइंड करायची, आणि हा अँगल दिला आहे 30. इथे अगेन जर आपण टॅन रेशो यूज केला, टॅन म्हणजे काय असतो, ऑपोजिट अपॉन ॲडजस्टंट. टॅन 30 इज इक्वल टू 40 अपॉन BC. टॅन 30ची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, 40 व्हॅल्यू दिलेली आहे, त्याचा यूज करून आपण BC म्हणजे एक्सची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सो सोल्युशन, AB be the building, A is top and observer is at A. Okay, let B be the scooter. B हे स्कूटर आहे. AM be the horizontal line, and therefore angle of depression म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन आणि लाईन ऑफ विजन यामध्ये फॉर्म झालेला अँगल. सो अँगल ऑफ डिप्रेशन इज इक्वल टू अँगल MAB इज इक्वल टू 30 डिग्री. सिन्स AM is parallel to हॉरिझॉन्टल लाईन आहे, सो ती ग्राउंडला पॅरलल असेल, ग्राउंडला पॅरलल म्हणजे आपण BC कन्सिडर करू शकतो. सिन्स AM इज पॅरलल टू BC and AB is transversal, therefore by properties of parallel lines angle MAB is congruent to angle ABC. Reason, alternate angle, and therefore angle MAB is equal to angle ABC is equal to 30 degree. Okay, also
हाईट ऑफ बिल्डिंग म्हणजे ए बी दिलेला आहे 40 मीटर अँड BC इज डिस्टन्स बिटवीन स्कूटर अँड बिल्डिंग. BC इज डिस्टन्स बिटवीन स्कूटर अँड बिल्डिंग. एक्स कन्सिडर करण्याची काही गरज नाही इथे. सो नाव AC perpendicular to BC, therefore ACB is right angle triangle. Triangle ACB is right angle triangle. And therefore tan 30 चा आपण काय यूज करतोय, कारण आपल्याला पहिल्या केसमध्ये आणि ह्या केसमध्ये दोन्ही केसमध्ये ट्रायंगल असा मिळालेला की ज्याच्यामध्ये आपल्याला एक साईड फाइंड करायची आणि एक साईड दिलेली. हायपोटेनसची काही इन्फॉर्मेशन नाही आहे. सो ऑपोजिट साईड ॲडजस्टंट साईड यांना रिलेट करणारा कोणता रेशो तर टॅन असतो, म्हणून आपण टॅनचा यूज करतोय. tan 30 इज इक्वल टू ऑपोजिट अपॉन ॲडजस्टंट अँड देअरफॉर tan 30ची व्हॅल्यू काय असते, tan 30 म्हणजे sin 30 अपॉन cos 30. sin 30 इज हाफ आणि cos 30 इज √3/2. त्यामुळे tan 30ची व्हॅल्यू असेल 1/√3 इज इक्वल टू AC इज 40 आणि BCची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. BC म्हणजे डिस्टन्स. सो दिस इम्प्लाइज BC इंटू 1 इज इक्वल टू BC 40 इंटू √3. इथे आपण √3ची व्हॅल्यू पुट करू शकतो 40 इंटू 1.73. √3ची व्हॅल्यू 1.73 असते, या लक्षात राहू द्या, कारण बऱ्याच ठिकाणी याचा यूज होणार आहे. बऱ्याचदा व्हॅल्यू दिलेली असते, बट इन केस नसेल दिलेली तर लक्षात राहू द्या. √3 इज इक्वल टू 1.73. सो दॅट इज इक्वल टू 40 इंटू 1.73 म्हणजे 17.3 मल्टिप्लाइड बाय 4. 10 आपण इकडे शिफ्ट 1.73 इंटू 10, सो 17.3 मल्टिप्लाइड बाय 4 69.2. सो बिल्डिंगपासून स्कूटर किती डिस्टन्सवरती आहे, 69.2 मीटर एवढ्या डिस्टन्सवरती आहे. त्यामुळे एंडला आपण लिहू शकतो देअरफॉर डिस्टन्स, क्वेश्चन काय होता, हाऊ फार इज द स्कूटर फ्रॉम बिल्डिंग, देअरफॉर स्कूटर इज 69.2 मीटर अवे फ्रॉम दी बिल्डिंग. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. आता बघा, हे जे आपण क्वेश्चन सॉल्व करतो ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री, हे जे क्वेश्चन असतात यामध्ये क्वेश्चन सॉल्व करणं खूप इझी असतं. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज अप्लाय करणं खूप इझी असतं, कारण आपल्याकडे फक्त जे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे त्याला आपल्या साईडशी रिलेट करायचं आहे, स्टँडर्ड व्हॅल्यूज यूज करायचे, त्याच्यातून डिस्टन्सेस फाइंड करायचे. बट याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय असतं, क्वेश्चनची स्टेटमेंट रीड करायची आणि त्याचा यूज करून काय सिनारिओ दिलेला आहे, काय कंडिशन दिलेलं आहे, त्याचा यूज करून एक फिगर ड्रॉ करायची. त्या फिगरमध्ये फिगर ड्रॉ करायची म्हणजे राईट अँगल ट्रँगल, त्या ट्रँगलमध्ये कोणता अँगल दिलेला आहे, कोणते डिस्टन्सेस दिलेले आहे ते प्रॉपरली ड्रॉ करणं हे इम्पॉर्टंट आहे. एकदा की ते तुम्हाला मिळालं त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक रेशो अप्लाय करायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं, दॅट्स इट. सो इम्पॉर्टंट काय की क्वेश्चनची स्टेटमेंट केअरफुली रीड करून त्याचा अर्थ समजून घेऊन फिगर ड्रॉ करणे. सो क्वेश्चन इज टू फाइंड द विड्थ ऑफ रिव्हर, अ मॅन ऑब्झर्व्स द टॉप ऑफ टॉवर ऑन द ऑपोजिट बँक मेकिंग अँड अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ 61 डिग्री. या केसमध्ये काय केलेलं आहे, रिव्हरची विड्थ फाइंड केलेली आहे. रिव्हरची विड्थ फाइंड केली म्हणजे सपोज अशी काही रिव्हर असेल तर ह्या रिव्हरची सपोज ही अशी विड्थ आहे, ठीक आहे. तर आपल्याला रिव्हरची विड्थ फाइंड करायची. आपण काय कन्सिडर करू, रिव्हरची विड्थ आहे लेट्स से BC, ठीक आहे. रिव्हरची आपल्याला विड्थ फाइंड करायची. सो त्यासाठी काय केलेलं आहे, टू फाइंड द विड्थ ऑफ रिव्हर अ मॅन ऑब्झर्व्स टॉप ऑफ द टॉवर ऑन द ऑपोजिट बँक मेकिंग अँड अँगल ऑफ इलिव्हेशन 61 डिग्री. ऑपोजिट बँक म्हणजे काय, नदीचा जो किनारा असतो, किनारा किंवा काठ ज्याला आपण बोलतो, दॅट इज द बँक. तर त्यासाठी एक मॅन आहे, एक माणूस आहे, एक ऑब्झर्वर आहे. तो काय करतो, तो ज्या बँकवरती उभा आहे त्याच्या ऑपोजिट बँक, सपोज ऑब्झर्वर पॉईंट Cला आहे, म्हणजे जो माणूस ऑब्झर्व करतो तो मॅन इथे आहे रिव्हरच्या ह्या बँकवरती, याची ऑपोजिट बँक म्हणजे कोणती, ही बँक. सो या ठिकाणी एक टॉवर आहे, त्या टॉवरला तो ऑब्झर्व करतोय, ठीक आहे. सपोज AB टॉवर आहे आणि ऑब्झर्वर आहे ॲट पॉईंट C, ओके. कंडिशन दिलेली आहे, अ मॅन ऑब्झर्व्स टॉप ऑफ द टॉवर ऑन द ऑपोजिट बँक. मॅन इथे आहे, ऑपोजिट बँक इथे आहे, टॉप ऑफ द टॉवर. ही ऑब्झर्व्स टॉप ऑफ द टॉवर फ्रॉम दी ऑपोजिट बँक मेकिंग अँड अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ 61 डिग्री. अँगल ऑफ इलिव्हेशन 61 डिग्री म्हणजेच काय, इथे मॅन उभा आहे, तो वरती बघतोय, त्यामुळे हा जो असणार हा असणार अँगल ऑफ इलिव्हेशन, दॅट अँगल इज 61 डिग्री. समजलं इथपर्यंत. आणि टॉवर आहे म्हणजे वर्टिकल ऑब्जेक्ट असणार आहे, हा ग्राउंड आहे. सो वर्टिकल ऑब्जेक्टनी ग्राउंडसोबत फॉर्म केलेला अँगल असणार 90 डिग्री. हे सुद्धा आपण ड्रॉ करू शकतो. एक राईट अँगल ट्रँगल तर आपला मिळालेला आहे. अजून कंडिशन दिलेली आहे, वेन ही मूव्स 50 मीटर बॅकवर्ड्स फ्रॉम दी बँक. ऑब्झर्वर इथे होता, तो या बँकपासून बॅकवर्ड मूव्ह होतो, मागे जातोय म्हणजे तो कुठे जाणार, या दिशेला जाणार, करेक्ट. बँकवरती तो ह्या बँकपासून तो ऑपोजिट डायरेक्शनला मागे जातोय ॲट अ डिस्टन्स ऑफ 50 मीटर. वेन ही मूव्स 50 मीटर बॅकवर्ड्स फ्रॉम द बँक, सपोज 50 मीटर एवढा डिस्टन्स मूव्ह केल्यानंतर तो पॉईंट Dला आला,
ठीक आहे. आता ऑब्झर्वर कुठे आहे? इथे. वेन ही मूव्स 50 मीटर बॅकवर्ड फ्रॉम द बँक अँड ऑब्झर्व द सेम टॉप ऑफ द डॉर. आता इथे येऊन तो हा टॉवरचा टॉप ऑब्झर्व करतोय. दॅट टाइम हिज लाईन ऑफ विजन मेक्स अन अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ 35 डिग्री. तर ह्या केसमध्ये अँगल ऑफ इलिव्हेशन काय असणार आहे? 35 डिग्री. समजले? स्टेटमेंटचा अर्थ समजतो काय? फाइंड द हाईट ऑफ टॉवर अँड विड्थ ऑफ द रिव्हर. तर आपल्याला टॉवरची हाईट फाइंड करायची. सपोज टॉवरची हाईट आहे एच आणि रिव्हरची विड्थ आपल्याला फाइंड करायचीच आहे. सो लेट्स से ही जी रिव्हरची विड्थ आहे ती एक्स. तर आपल्याला एच आणि एक्स या दोन व्हॅल्यूज इथे फाइंड करायच्या आहे. अजून आपल्याला इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे? व्हॅल्यूज दिलेल्या आहे. tan 61 इज इक्वल टू 1.8. आता ह्यात तर काही स्टँडर्ड व्हॅल्यूज नाही ना, त्यामुळे याच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहे. tan 35 डिग्री इज इक्वल टू 0.7. कॅल्क्युलेशनसाठी रेफरन्ससाठी ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार? परत एकदा क्वेश्चनचे स्टेटमेंट सांगते. काय क्वेश्चन आहे की एक नदी आहे, एक रिव्हर आहे, त्याची विड्थ आपल्याला फाइंड करायची. सो त्यासाठी एक ऑब्झर्वर आहे आणि एक ऑब्जेक्ट आहे. काय केलेलं आहे? ही रिव्हर आहे. रिव्हरच्या एका बँकवरती एक टॉवर आहे, त्याच्या ऑपोजिट बँकवरती समोरच्या बँकवरती एक ऑब्झर्वर उभा आहे. मग आता काय सांगितलं आहे की या ऑब्झर्वरनी या टॉपसोबत फॉर्म केलेला अँगल म्हणजे अँगल ऑफ इलिव्हेशन दिलेलं 61 डिग्री. त्यानंतर काय केलं? हा ऑब्झर्वर अजून 50 मीटर्स मागे जातो. सपोज ह्या पॉईंटला येतो. इथून टॉपसोबत फॉर्म झालेला अँगल आहे 35 डिग्री. तर आपल्या टॉवरची हाईटसुद्धा फाइंड करायची आणि विड्थसुद्धा फाइंड करायची आहे. आता या क्वेश्चनमध्ये जर बघितलं एक राईट अँगल ट्रँगल दिसतोय, हा ट्रँगल ABC ॲज वेल एज अजून एक राईट अँगल ट्रँगल दिसतोय, ट्रँगल ABD. ओके. त्यानंतर ही साईड आहे, ही साईड आहे आणि ही साईड दिलेली आहे. बाकी आपल्याला हायपोटेनस वगैरे कसलीच इन्फॉर्मेशन नाही आहे. टॅनची व्हॅल्यू दिलेली, टॅनची व्हॅल्यू दिली, टॅन अँगल दिलेला म्हणजे ऑब्व्हियसली टॅनचा यूज तर आपल्याला करावा लागणार आहे. तर सपोज हा जो ट्रँगल मी ABC कन्सिडर केला, ABCमध्ये tan 61 काय असणार आहे? टॅन म्हणजे काय असतं? टॅन इज ऑलवेज ऑपोजिट अपॉन ॲडजसंट. tan 61 ऑपोजिट अपॉन ॲडजसंट फॉर ट्रँगल ABC. सो H/X. ठीक आहे. अजून एक राईट अँगल ट्रँगल कोणता दिसतो? हा मोठा राईट अँगल ट्रँगल, ट्रँगल ABD. यामध्ये tan 35 काय असणार आहे? या मोठ्या राईट अँगल ट्रँगलसाठी या अँगलच्या रेफरन्सनी ऑपोजिट साईड कोणती असणार आहे? AB. AB म्हणजे H. आणि ॲडजसंट साईड म्हणजे कोणती असणार? या मोठ्या ट्रँगलसाठी ॲडजसंट साईड म्हणजे एवढी टोटल साईड म्हणजेच काय? BC + CD. सो X + 50. ही व्हॅल्यू माहीत आहे, ही व्हॅल्यू माहिती आहे. त्यानंतर दोन इक्वेशन आहे, H आणि X दोन अननोन आहे. दोन इक्वेशन दोन अननोन आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो आणि त्यावरून आपल्याला H आणि X ची व्हॅल्यू मिळेल म्हणजे हाईट ऑफ टॉवर ॲज वेल एज विड्थ ऑफ रिव्हर मिळणार आहे. ठीक आहे, समजला? इम्पॉर्टंट तेच मी सांगते, इम्पॉर्टंट आहे की ही फिगर ड्रॉ करणं. सो सोल्युशन, लेट BC be the river, BC be the width of river, AB is tower. Initially observer is at C, is at point C. Let height of tower is H meter and width of river is X meter. म्हणजेच काय? AB इथे खालीच लिहूया आपण, दॅट इज AB is equal to H meter and BC is equal to X meter. Let observer is standing at point D after moving backward. जस्ट ऑब्झर्वर मागे जातोय, बॅकवर्ड मूव्ह होतो, त्यावेळेस तो लेट्स से पॉईंट डी ला येऊन पोहोचतो. डी वरती तो उभा राहतोय. दॅट इज C आणि D यामध्ये असणार डिस्टन्स किती असणार आहे? CD इज इक्वल टू 50 मीटर. ओके. अजून काय मेन्शन करायचं आहे? ऑल्सो BCD. ओके. ऑल्सो अँगल ACB is equal to 61 degree. Angle ADB is equal to 35 degree. As well as angle ABC किंवा angle ABD is equal to 90 degree. कारण टॉवर आहे, वर्टिकल ऑब्जेक्ट आहे, सो इथे फॉर्म झालेला अँगल असणार 90 डिग्री. काय केलं आपण इथे फिगरमध्ये जे काही मेन्शन केलं किंवा ज्या काही व्हॅल्यूज आपण मेन्शन केलेलं आहे ते सगळं इथे डिस्क्राईब केलं. नाव नेक्स्ट, नाव इन ट्रँगल ABC, tan 61 degree is equal to AB upon BC. That is tan 61 is 1.8. 1.8 is equal to AB is H आणि BC is X. याला बोलू आपण 1.
इन ट्रायंगल, मोठा ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल ABD, यामध्ये tan 35 इज इक्वल टू AB अपॉन BD. tan 35 0.7 इज इक्वल टू AB इज H अँड BD म्हणजे काय, BC प्लस CD, सो X प्लस 50. ओके, and therefore 0.7 into x plus 50 is equal to h. आता हे एक इक्वेशन, दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहे. याला पुढे सिम्प्लिफाय केलं तर 0.7x प्लस 0.7 into 50, so 7 into 5 35 is equal to h. h is equal to, from 1 h is equal to 1.8x. h is equal to 1.8x and therefore 0.7x plus 35 is equal to 1.8x. Next part, therefore 35 is equal to 1.8x minus 0.7x, so that is equal to 1.1x, and hence x is equal to 35 upon 1.1. Therefore x is equal to 350 upon 11. 35 upon 1.1 अपन एक प्लेस या साइडला शिफ्ट केलं त्यामुळे इथे वर येणार x0, सो 350 upon 11 डिव्हिजन 350 upon 11. 31.81 मीटर. 31.81 मीटर. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स म्हणजे काय, विड्थ ऑफ रिव्हर. आपल्याला अजून विचारलं हाईट ऑफ टॉवर. हाईट ऑफ टॉवर म्हणजे एच. सो एचची व्हॅल्यू पण फाइंड करू शकतो फ्रॉम इक्वेशन 1. फ्रॉम 1 h is equal to 1.8 into x. So that is equal to 1.8 multiplied by 31.81. So 31.81 multiplied by 18. 57258. That is equal to 123 57.258 मीटर. सो इनला तुम्ही लिहू शकता. therefore width of river is 31.81 meter and height of tower is 57.258 meter. Next question, question number 4. Question चे statement नीट समजून घ्या. Question statement is Roshni saw an eagle on the top of a tree at an angle of elevation of 61 degree while she was standing at the door of her house. She went on the terrace of the house so that she could see it clearly. The terrace was at a height of 4 meter. While observing the eagle from there, angle of elevation was 52 degree. At what height from the ground was the eagle? Okay. क्वेश्चन काय सांगितलेलं आहे की एक मुलगी आहे, ती मुलगी ईगलला ऑब्झर्व करते जो एका झाडावर बसले. ईगल म्हणजे काय, गरुड पक्षी. त्याला ऑब्झर्व करते जो एका झाडावर बसलेला आहे. त्या दोन केसेसमध्ये ती ऑब्झर्व करते. फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा ती ग्राउंडवर आहे आणि सेकंड जेव्हा ती टेरेसवर जाते. तर त्या दोन्ही केसेसचे अँगल ऑफ इलिव्हेशन दिलेलं आहे. त्याचा यूज करून आपल्याला फाइंड करायचं आहे हाईट ऑफ दी व्हॉट हाईट फ्रॉम द ग्राउंड वॉज ईगल. सो ईगल ग्राउंडपासून किती हाईटवर होता ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चनचं लगेच आपण ड्रॉ करूया. क्वेश्चन स्टेटमेंट परत एकदा रीड करते मी. काय सांगितलं आहे, रोशनी सॉ एन ईगल ऑन द टॉप ऑफ अ ट्री ॲट अन अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ 61 डिग्री. एक ट्री आहे म्हणजे काय, आपण लगेच इथे ग्राउंड कन्सिडर करू. ट्री आहे म्हणजे अँगल काय असणार, 90 डिग्री वर्टिकल ऑब्जेक्ट आहे. ह्या ट्रीच्या टॉपवरती एक ईगल आहे. सपोज हा पॉईंट मी ए कन्सिडर करते, हा पॉईंट बी कन्सिडर करते. दिस इज ट्री आणि ईगल ह्या पोझिशनला आहे. ओके. रोशनी सॉ अन ईगल ऑन द टॉप ऑफ ट्री ॲट अन अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ 61 डिग्री व्हाईल शी वॉज स्टँडिंग ॲट द डोअर ऑफ हर हाऊस. तिच्या घराच्या दरवाजाजवळ ती उभी आहे. घराच्या दरवाजाजवळ उभी आहे म्हणजे काय, सपोज रोशनी इथे उभी होती आधी. ठीक आहे. तिच्या घराच्या डोअरवरती आहे ती, म्हणजेच काय ग्राउंडवरती असणार आहे. त्यामुळे आपण बोलूया इथे सी ही पोझिशन आहे की जिथे आधी रोशनी उभी होती. सो रोशनीज पोझिशन. ओके. रोशनी इथे उभी होती. तिने काय केलं, इथे उभं राहून तिने या ईगलला बघितलं. वर बघते ती, त्यामुळे हा असणार आहे अँगल ऑफ इलिव्हेशन. अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे हा, आणि ही व्हॅल्यू दिलेली आहे 61 डिग्री. समजलं इथपर्यंत. ओके. नेक्स्ट, शी वेंट ऑन द टेरेस ऑफ द हाऊस सो दॅट शी कुड सी इट क्लिअरली. मग तिला असं वाटलं की या ईगलला तिला क्लिअरली बघायचं म्हणून ती काय करते, घराच्या टेरेसवर जाते. टेरेसवर जाते म्हणजे काय, हाऊस आहे इथे ती डोअरजवळ उभी होती. हाऊस असं असणार आहे. अगेन हाऊस आहे म्हणजे काय,
90 डिग्री अँगल असणार आहे, वर्टिकल ऑब्जेक्ट असणार आहे. सपोज इथे टेरेस आहे असं आपण कन्सिडर करूया. दिस इज दी टेरेस. हे घर आहे, हे हाऊस आहे. रोशनी आधी इथे होती किंवा याला आपण बोलूया दिस इज दी हाऊस. याला बोलू आपण पॉईंट डी. डी हा टेरेसचा पॉईंट आहे, सी हा ग्राउंडचा पॉईंट आहे आणि डी सी काय, दिस इज दी हाऊस ऑफ रोशनी. ठीक आहे. तर मग तिला काय वाटतं की आता हा ईगल तिला इथून कदाचित क्लिअर दिसत नसेल म्हणून ती डिसाईड करते की ती आता टेरेसवर जाईल. टेरेसवर जाईल. लेट्स से डी या पॉईंटला टेरेस आहे, ती आता डी या पॉईंटला उभी आहे. सो नेक्स्ट, द टेरेस वॉज ॲट हाईट ऑफ 4 मीटर. टेरेसची हाईट दिली आहे म्हणजे ऑब्व्हियसली टेरेसची हाईट कशापासून दिली असेल, ग्राउंडपासून. सो ही जी हाईट आहे ही हाईट आहे 4 मीटर. ओके. वाईल ऑब्झर्विंग द ईगल फ्रॉम देअर द अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ 52 डिग्री. आता ती टेरेसवर उभी आहे. आता इथून ती या ईगलला ऑब्झर्व करते, त्यामुळे ही असणार आहे लाईन ऑफ व्हिजन आणि अँगल ऑफ इलिव्हेशन दिलेलं आहे 52 डिग्री. आपल्याला माहिती अँगल ऑफ इलिव्हेशन आपण हॉरिझॉन्टल लाईनच्या रेफरन्सने घेतो, त्यामुळे जर ती इथे उभी आहे तर हॉरिझॉन्टल लाईन कशी असणार आहे, अशी काही लाईन असणार आहे. याच्या रेफरन्सने आपण अँगल ऑफ इलिव्हेशन घेतो. हा अँगल दिलेला आहे 52 डिग्री. ठीक आहे. ॲट व्हॉट हाईट फ्रॉम द ग्राउंड वॉज ईगल. तर ईगलच्या ग्राउंडपासूनची हाईट विचारली. दिस इज द ग्राउंड. ग्राउंडपासून ईगलची हाईट विचारली म्हणजे आपल्याला ए बी हे डिस्टन्स फाईंड करायचं आहे. ए बी डिस्टन्स फाईंड करायचं. सपोज याला मी बोलणार एच, तर आपल्याला एच हे डिस्टन्स फाईंड करायचं आहे. ओके. क्वेश्चन समजला. परत एकदा एक्सप्लेन करते. काय सांगितलं होतं की एक मुलगी आहे, ती एक ट्री दाखवलेला आहे आणि एक घर आहे. ठीक आहे. ह्या ट्रीच्या टॉपवरती एक ईगल बसलेला आहे. तर ही जी मुलगी आहे ही मुलगी ह्या ईगलला 2 पोझिशनमधून ऑब्झर्व करते. फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा ती ग्राउंडवर होती, घराच्या दरवाजामध्ये होती म्हणजे ग्राउंडवर होती, त्यावेळेस एक अँगल ऑफ इलिव्हेशन मिळाला. मग तिला अजून क्लिअर बघायचं होतं म्हणून मी टेरेसवर गेली. टेरेसवर जाऊन इथून जर ज्यावेळेस ती ईगलला बघते त्यावेळेस अँगल ऑफ इलिव्हेशन दिलेलं आहे. अजून एक कंडिशन दिलेलं आहे की टेरेस जो आहे तो ग्राउंडपासून 4 मीटर एवढ्या हाईटवरती आहे आणि हा आहे ट्री. ट्रीची हाईट आपण एक्स कन्सिडर केली आणि त्यानंतर आपण काय कन्सिडर करूया की हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे एक्स, म्हणजे रोशनीच्या घरापासूनचं ट्री आणि रोशनीचं घर यामध्ये असणार डिस्टन्स आहे एक्स. तर आपल्याला फाईंड करायचं आहे ए बी ही व्हॅल्यू किंवा ईगल ग्राउंडपासून किती डिस्टन्सवरती होता, म्हणजेच काय ट्रीचं जे टॉप आहे त्याचं ग्राउंडपासूनचं किती डिस्टन्स आहे ते आपल्याला फाईंड करायचं आहे. रोशनीज इनिशियल पोझिशन ही होती आणि त्यानंतर जी टेरेसवर गेली ही असणारी सेकंड पोझिशन. क्लिअर आहे. आता आपण काय करू, जे काही मेन्शन केलेलं ते सगळ्या गोष्टी आधी इथे डिस्क्राईब करूया. सो सोल्युशन, लेट ए बी बी द ट्री. लेट ए बी बी द ट्री. ए इज top of tree, that is position of eagle. Okay. Let AB is equal to h meter. Let AB is equal to h meter. Now also DC be the house of Roshni. D is terrace and C is door position किंवा ग्राउंड पोझिशन असं आपण लिहू शकतो. आधी जी डोरवर होती त्यानंतर ती टेरेसवर गेलेली आहे. टेरेस ग्राउंडपासून हाईटवर आहे 4 मीटर अँड देअरफॉर डिस्टन्स ऑल्सो डिस्टन्स DC इज इक्वल टू 4 मीटर. ओके. त्यानंतर अँगल DC पॉईंट झाला, AB झाला. त्यानंतर अँगल आपण मेन्शन करूया. Angle ACB is equal to 61 degree. Angle AD हा जो पॉईंट आहे याला आपण ABCD हा जो पॉईंट आहे इथे आपण टोटल डिस्टन्स आहे एच, त्या पॉईंटला आपण बोलूया लेट से E. ओके. ए हॉरिझॉन्टल लाईनसोबत अँगल ऑफ इलिव्हेशन फॉर्म होतं ना, त्यामुळे इथे आपल्याला एक हॉरिझॉन्टल लाईन कन्सिडर करावं लागेल. सो दॅट लाईन इज D. सो अँगल ADE इज इक्वल टू 52 डिग्री. ठीक आहे. आता आपण इथे काय काय करू शकतो बघा. 2 अँगल दिसत आहे, लगेच अँगल दिसत आहे म्हणजे रेशोचा यूज करावा लागणार आहे. आणि इथे आपल्याला क्वेश्चन स्टेटमेंटमध्ये व्हॅल्यूसुद्धा दिलेल्या आहे अँगलचे, त्यासुद्धा आपण मेन्शन करूया. अँगल tan 61 दिलेला आहे. tan 61 इज इक्वल टू 1.8. देन tan 52 इज इक्वल टू 1.28. आता ह्या व्हॅल्यू स्टँडर्ड नाही त्यामुळे त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे. tan 29 इज इक्वल टू 0.55 आणि लास्ट व्हॅल्यू दिलेली आहे tan 38 इज इक्वल टू 0.78. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला एक्झाममध्ये दिलेल्या राहतील. आपल्याला फक्त स्टँडर्ड व्हॅल्यू कोणत्या लक्षात ठेवायच्या, 0, 30, 45, 60 आणि 90 या 5 स्टँडर्ड व्हॅल्यूसाठी रेशोज लक्षात ठेवायचे. बाकी जर मधला कोणता नंबर असेल तर त्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या असतील. आता यामध्ये जर तुम्ही बघितला
हा एक राईट अँगल ट्रायंगल दिसतोय असा. इथे सुद्धा अँगल दिलेला आहे. आता हे ट्री आहे, हाऊस आहे, हे दोन अँगल 90 डिग्री असणार आहे. बरोबर. आपण काय ही एक हॉरिझॉन्टल लाईन कन्सिडर केलेली. हॉरिझॉन्टल लाईन आहे म्हणजेच काय ग्राउंडला ती पॅरलल असणार आहे. आपल्याला माहिती आहे की ज्या दोन पॅरलल लाईन असतात त्या नेहमी त्या थर्ड लाईनसोबत 90 डिग्री परपेंडिक्युलर असतात. दोन पॅरलल लाईन असेल त्यामध्ये जर ही लाईन याला परपेंडिक्युलर असेल तर ही लाईन जी असते ही लाईनसुद्धा याला परपेंडिक्युलर असणार आहे. त्या लॉजिकनी हा अँगल 90 डिग्री आहे म्हणजे हा अँगलसुद्धा किती असणार आहे 90 डिग्री. समजते. हॉरिझॉन्टल लाईन ग्राउंडला पॅरलल आहे. ह्या लाईनला ही लाईन ग्राउंड 90 डिग्रीचा अँगल फॉर्म करतो म्हणजे हा अँगलसुद्धा 90 डिग्री असणार आहे. आता हा जर तुम्ही EDCB हा जर कॉर्डिनेटर कन्सिडर केला, या कॉर्डिनेटरमध्ये अँगल 90 आहे, हा 90 आहे, हा 90 आहे. कॉर्डिनेटरच्या अँगलची सम असते 360 डिग्री. त्या लॉजिकने हा अँगलसुद्धा किती असणार आहे 90 डिग्री. म्हणजेच काय हा कॉर्डिनेटर काय झाला दिस इज अ रेक्टँगल. हा काय झाला रेक्टँगल आहे. ही साईड आहे 4 मीटर. रेक्टँगलच्या ऑपोजिट साईड इक्वल लेंथची असतात. ही जर 4 असेल तर ही लेंथसुद्धा किती असणार आहे 4 मीटर असणार आहे. ठीक आहे. ही जर x आहे तर ही लेंथसुद्धा किती असणार आहे ही सुद्धा असणार आहे x मीटर. ओके. आता हे असं का करतो कारण आपल्याला हा अँगल माहिती, हा अँगल माहिती. या अँगलला रिलेट करणं हा राईट अँगल ट्रायंगल तो ऑब्वियस दिसतो आपल्याला. बट ह्या अँगलला रिलेट करण्यासाठी आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल लागतोय. तो राईट अँगल ट्रायंगल आपण इथे फॉर्म करू शकतो. मग त्या राईट अँगल ट्रायंगलची आपल्याला साईडची थोडीफार तरी इन्फॉर्मेशन पाहिजे. त्यासाठी आपण हा रेक्टँगल कन्सिडर करून रेक्टँगलच्या प्रॉपर्टीचा यूज केलेला आहे. आता इथे काय होणार आहे ज्यावेळेस मी tan 61 लिहिणार. tan 61 इज इक्वल टू tan म्हणजे काय ऑपोजिट अपॉन ॲडजसंट. ऑपोजिट म्हणजे टोटल h आणि ॲडजसंट म्हणजे x. ठीक आहे. यामध्ये ही व्हॅल्यू मला माहिती आहे, h आणि x अननोन आहे. या ट्रायंगलसाठी ट्रायंगल AED साठी ज्यावेळेस मी tan 52 कन्सिडर करेल, tan 52 ह्या ट्रायंगलसाठी ऑपोजिट अपॉन ॲडजसंट. ऑपोजिट म्हणजे ही साईड AE आणि ॲडजसंट म्हणजेच काय ही साईड x. ओके. आता AEला मी असं लिहू शकते एवढी टोटल लेंथ h आपण कन्सिडर करतो त्यामध्ये ही जर 4 असेल तर AE किती असणार आहे h-4. सो AE इज h-4. ही व्हॅल्यू माहिती आहे. त्यानंतर h आणि x दोन अननोन आहे. दोन इक्वेशन आपल्याला मिळतात. हे सॉल्व्ह करून आपल्याला h आणि x ची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट पार्ट ऑफ सोल्युशन समजलं ना कसं काय एक्सप्लेन केलं ते. अँगल आपण मेन्शन केले. नाव AB is perpendicular to BC, DC is perpendicular to BC. हे दोन अँगल 90 डिग्री आहे. ऑल्सो DE इथे अजून मेन्शन करूया. DE इज हॉरिझॉन्टल लाईन. ऑल्सो DE इज पॅरलल टू BC कारण ग्राउंड ही हॉरिझॉन्टल लाईन आहे म्हणजे ग्राउंडला पॅरलल असणार आहे. अँड देअरफॉर ED इज परपेंडिक्युलर टू DC. त्यामुळे ED याला परपेंडिक्युलर असणार कारण हा अँगल सुद्धा 90 डिग्री असणार आहे. रिझन टू पॅरलल लाईन्स. दोन पॅरलल लाईन आहे त्यामध्ये एक लाईन दोन पॅरलल लाईन आहे. ही लाईन या लाईनला 90 डिग्रीचा अँगल फॉर्म करते. ऑब्व्हियसली ही सेकंड जी लाईन असणार ती सुद्धा इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म करणार आहे. अँड देअरफॉर अँगल BED इज इक्वल टू 90 डिग्री. हा रिमेनिंग अँगल सुद्धा 90 डिग्री असणार आहे. अँड देअरफॉर इन क्वाड्रिलॅटरल BEDC each angle is 90 degree and therefore BEDC is a rectangle. रेक्टँगल आहे त्यामुळे ऑपोजिट साईड इक्वल लेंथचे असणार आहे. अँड देअरफॉर BC इज इक्वल टू ED इज इक्वल टू x आणि CD इज इक्वल टू BE इज इक्वल टू 4. ही 4 झाली आणि ही झाली x. आता आपण यूज करूया रेशोज. इन ट्रायंगल ABC tan 61 is equal to AB upon BC and in triangle second triangle AED tan 52. आपण जेव्हा हे tan रेशो यूज करतो तेव्हा आपला राईट अँगल ट्रायंगल कंपल्सरी पाहिजे. ओके. tan 52 इज इक्वल टू AE अपॉन ED. ओके. आता tan 61 ची व्हॅल्यू आहे यावरून आपण लिहू शकतो 1.8 इज इक्वल टू AB म्हणजे टोटल H
अपॉन बी सी, बी सी म्हणजे काय एक्स, आणि टॅन 52 आहे 1.28 इज इक्वल टू ए ई म्हणजे ही लेंथ, एईला आपण असं लिहू शकतो h-4 अपॉन ईडी म्हणजे काय एक्स. इथे आपण h-4 कसं लिहिलं एईला, कारण ए बी इज इक्वल टू ए ई प्लस ई बी, ए बी म्हणजे एच इज इक्वल टू ए फाईंड करायचं आहे आणि ई बी आहे 4, सो ए इज इक्वल टू h-4. हे दोन रिलेशन मिळाले तर आपल्याला हे दोन रिलेशन सॉल्व करायचे आहे. सो नेक्स्ट पार्ट. नाव काय करू शकतो आपण इथे, आपण एक काम करू इथे, देअरफॉर 1.28 इज इक्वल टू h अपॉन एक्स मायनस 4 अपॉन एक्स करू शकतो. एक्स सेपरेट जर केला तर h अपॉन एक्स मायनस 4 अपॉन एक्स, आणि इथे h अपॉन एक्सची व्हॅल्यू आपण ही पुट करू शकतो. याला बोलू आपण 1, दिस इज 2. सो फ्रॉम 1.28 is equal to h upon x is 1.8 minus 4 upon x, okay, and therefore 4 upon x is equal to 1.8 म्हणजे 1.80 minus 1.28, and therefore 4 upon x subtraction चं केली 28 आणि 80 30 50 52 0.52, therefore x is equal to 4 upon 0.52, so that is equal to 400 upon 52. सिम्प्लिफिकेशन करतोय आपण, 4 ने डिवाइड करू शकतो 100 and 13, so 7.77 मीटर इज झाली व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू म्हणजेच काय, हे डिस्टन्स झालं आपलं. आपल्याला फाइंड करायची टॉवरची हाईट, म्हणजे आपल्याला एचची व्हॅल्यू लागणार आहे. सो फ्रॉम 1 h is equal to 1.8 into x, so that is equal to 1.8 multiplied by 7.77, so 1.8 into 7.77, 0.88 into 7.77, $13.986 याला अप्रॉक्सिमेटली मी 14 बोलू शकते. सो h इज इक्वल टू 14 मीटर. h म्हणजेच काय, हे टोटल डिस्टन्स म्हणजेच काय, ईगलचा ग्राउंडपासूनचा डिस्टन्स किंवा ट्रीच्या टॉपचा ग्राउंडपासूनचा डिस्टन्स, तेच आपल्याला फाइंड करायचं होतं. सो एंडला आपण लिहिणार देअरफॉर हाईट, ॲट वॉट हाईट फ्रॉम द ग्राउंड वॉज द ईगल, देअरफॉर ईगल वॉज ॲट अ हाईट ऑफ 14 मीटर फ्रॉम द ग्राउंड. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. खूप कॉमन क्वेश्चन आहे, ब्रोकन ट्रीचा क्वेश्चन बऱ्याच ठिकाणी विचारला जातो. क्वेश्चन बघा काय आहे, अ ट्री वॉज ब्रोकन ड्यू टू स्टॉर्म. स्टॉर्ममुळे म्हणजे काय, वादळामुळे एक झाड तुटलं. ठीक आहे, अ ट्री वॉज ब्रोकन ड्यू टू स्टॉर्म. इट्स ब्रोकन अपर पार्ट वॉज सो इन्क्लाइंड दॅट इट्स टॉप टचेस द ग्राउंड मेकिंग अन अँगल 30 डिग्री विथ द ग्राउंड. द डिस्टन्स फ्रॉम द फूट ऑफ द ट्री अँड पॉईंट वेअर द टॉप टच द ग्राउंड वॉज 10 मीटर्स. व्हॉट वॉज द हाईट ऑफ द ट्री. काय कंडिशन दिलेलं आहे की एक झाड आहे, ते झाड वादळामुळे तुटलं. सपोज असं काही ट्री होतं. ओके, काय झालं की एक वादळामुळे हे ट्री तुटलं आहे, मे बी असं काही 2 पार्टमध्ये तुटलं, म्हणजे हा लोअर पार्ट आणि हा अप्पर पार्ट. इट्स ब्रोकन अप्पर पार्ट, तुटलेला वरचा पार्ट, ब्रोकन अप्पर पार्ट वॉज सो इन्क्लाइंड दॅट इट्स टॉप टच द ग्राउंड मेकिंग एन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द ग्राउंड. सपोज हे ट्री आहे आणि इथे ग्राउंड होतं, असं झाड तुटलं तर काय सांगितलं, ब्रोकन अप्पर पार्ट, तुटलेला जो वरचा पार्ट आहे ना तो काय झाला, आता हा पार्ट तुटला म्हणजे तो कसा आहे ना खाली येणार आहे. तर हा जो अप्पर पार्ट आहे हा इन्क्लाइन होतो ग्राउंडसोबत ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री. म्हणजे हा ट्री असा असणार आहे काही सिनारिओ असा, म्हणजे हे जो अप्पर पार्ट आहे तो असा काही इथे पडणार आहे. ठीक आहे, दिस इज कम्प्लीट ट्री, दिस इज ब्रोकन अप्पर पार्ट. ब्रोकन अप्पर पार्ट तुटला त्यामुळे तो असा इन्क्लाइन होऊन पडणार आहे. अँड दिस अँगल इज 30 डिग्री विथ द ग्राउंड. मग आता ज्यावेळेस हे ट्री खाली पडणार आहे, ग्राउंडसोबत त्यांनी फॉर्म केलेला अँगल किती दिलेला आहे, 30 डिग्री. ओके, द डिस्टन्स फ्रॉम द फूट ऑफ द ट्री, हा ट्री आहे, ट्रीचा फूट, डिस्टन्स फ्रॉम द फूट ऑफ द ट्री अँड द पॉईंट वेअर द टॉप टच द ग्राउंड वॉज 10 मीटर. टॉप ग्राउंडला कुठे टच झालं, ह्या पॉईंटला. सो हे जे डिस्टन्स आहे ट्रीच्या फूटचं इथपासूनचं ते इथपर्यंतचं डिस्टन्स, हे डिस्टन्स दिलेलं आहे 10 मीटर. व्हॉट वॉज द हाईट ऑफ द ट्री, तर आपल्याला ह्या ट्रीची ही हाईट विचारलेली आहे. व्हॉट वॉज द हाईट ऑफ ट्री. ठीक आहे, समजला क्वेश्चन काय सांगितलेलं आहे. सो एक झाड होतं, ठीक आहे, स्टॉर्ममुळे काय होतं, हे झाड तुटलं. तुटलं म्हणजेच काय, 2 पार्टमध्ये डिवाइड झालं असं आपण बोलू शकतो. हा ब्रोकन अप्पर पार्ट आहे, तर झाडाचा पार्ट तुटल्यानंतर काय होणार, ऑब्व्हियसली तो पार्ट खाली पडून येणार आहे. तर हा जो तुटलेला पार्ट आहे, हा ब्रोकन पार्ट
हॉरिझॉन्टल किंवा ग्राउंडसोबत 30 डिग्रीचा अँगल मेक करतोय. आणि अजून सांगितलं आहे की हा जो टॉप पडलेला आहे झाडाचा, हा जो टॉप आहे हा टॉप आणि या झाडाचं हे फीट यामध्ये असणार डिस्टन्स आहे 10 मीटर. तर आपल्याला झाडाची ओरिजिनल हाईट विचारलेली आहे. दिस इज द क्वेश्चन. आता क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, तर आपण याला एका ट्रँगलच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकतो. ट्री आहे ग्राउंड, ठीक आहे, आपण इथेच ड्रॉ करूया, ह्या साईडलाच ड्रॉ करू. सो ग्राउंड आणि ट्री आहे म्हणजे काय, अँगल किती असणार आहे 90 डिग्री. वर्टिकल ऑब्जेक्ट आहे, अँगल 90 डिग्री. आता काय होतं, सपोज एवढा टोटल हा पॉईंट बी आहे, हा पॉईंट ए आहे. दिस इज टोटल हाईट ऑफ द ट्री. लेट से इथून ट्री ब्रेक झालेला आहे त्यामुळे हा पॉईंट घेते मी सी. सो ए सी इज ब्रोकन पार्ट. ओके, किंवा हा पॉईंट थोडा आपण खाली दाखवूया इथे. सो ए सी इज ब्रोकन पार्ट. हा जो ब्रेक झालेला पार्ट आहे तो असा खाली पडला आणि त्यामुळे हा जो अँगल फॉर्म झालेला हा अँगल आहे 30 डिग्री. हा पॉईंट आहे ए, हा पॉईंट आहे सी. तर आपण काय करू, हा जो पॉईंट आहे याला कन्सिडर करूया डी. ठीक आहे, हा पॉईंट कन्सिडर करू डी. आता इथे जर बघितलं हा जो पार्ट आहे हा पार्ट फक्त असा एका अँगलवरती खाली येऊन पडतोय. त्यामुळे काय होणार आहे, ही लेंथ आणि ही लेंथ या दोन्ही लेंथ सारख्या असणार आहे. का, कारण हे हाच पोर्शन हाच आहे, म्हणजेच काय ही लेंथ आणि ही लेंथ सारखी आहे, म्हणजेच काय ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. हे समजलं. यामध्ये इम्पॉर्टंट काय की ही लेंथ आणि ही लेंथ सारखी काय, कारण हा ब्रोकन अप्पर पार्ट आहे तोच पार्ट फक्त एक अँगल मेक करतो ग्राउंडसोबत, म्हणजे हाच पार्ट असा खाली पडलेला आहे. त्यामुळे ही लेंथ तर झाडाचा हा जो पोर्शन आहे याची लेंथ, ही लेंथ आणि ही लेंथ तर सारखीच असणार. त्यामुळे ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. त्यानंतर अजून आपल्याला सांगितलं आहे की हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे 10 मीटर. तर आपल्याला टोटल हाईट इथे विचारलेली आहे. टोटल हाईट एच किती असणार आहे ते विचारलेलं आहे. आता यामध्ये आपण काय करू शकतो बघा, अँगल दिलेला आहे 30 डिग्री. त्यानंतर हे डिस्टन्स आहे 10. जर मी tan 30चा यूज केला, tan 30ची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे tan 30 इज इक्वल टू बी सी अपॉन बी डी. ही व्हॅल्यू माहिती आहे, tan 30ची व्हॅल्यू माहिती आहे, त्यावर मला बी सीची व्हॅल्यू मिळून जाईल, ही व्हॅल्यू मला मिळेल. ओके, त्यानंतर मला टोटल एच पाहिजे, म्हणजे मला ए सी या पार्टची सुद्धा व्हॅल्यू पाहिजे आहे. यामध्ये हा अँगल 30 आहे, हा अँगल 90 आहे, हा अँगल 30 आहे. त्यानंतर ही लेंथ मला माहिती आहे, ही लेंथसुद्धा मला माहिती होणार आहे. त्यामुळे मी हायपोटेनसची लेंथ इझिली फाईंड करू शकते. बरोबर, हायपोटेनसची लेंथ मला मिळणार. हायपोटेनस म्हणजेच काय, हे डिस्टन्स, आणि टोटल म्हणजे काय, दिस डिस्टन्स प्लस दिस डिस्टन्स, म्हणजेच काय टोटल हाईट ए बी आपल्याला फाईंड करता येणार आहे. ठीक आहे, समजला क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. आता बघूया सोल्युशन. लेट ए बी बी द हाईट ऑफ ट्री. हाईट ऑफ ट्री. ओके, त्यानंतर लेट ए सी बी ब्रोकन अप्पर पार्ट. AC be broken upper part. Now let broken part touches ground at point D. हा ब्रोकन जो पार्ट आहे तो ग्राउंडला टच करतोय ॲट पॉईंट डी. देअरफॉर अँगल सी डी बी इज इक्वल टू 30 डिग्री अँड AC is equal to CD. AC is equal to CD. Let BC is equal to X. Let BC is equal to X. Okay. And BD is equal to 10 meter. हे डिस्टन्स दिलेला आहे. इन ट्रँगल CBD. ट्रँगल CBD मध्ये tan रेशो जर मी यूज केला tan 30, tan is opposite upon hypotenuse, so tan 30 is equal to BC upon BD. This implies BC is equal to tan किंवा इथेच लिहू आपण tan 30 ची व्हॅल्यू काय असते, tan 30 म्हणजे sin 30 अपॉन cos 30. sin 30 आहे हाफ आणि cos 30 आहे √3/2. सो tan 30 असणार 1/√3. दॅट इज इक्वल टू BC. BC ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. BD इज 10 अँड देअरफॉर X is equal to 10 upon √3 मीटर. एवढी तर व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता आपल्या ट्रीच्या ह्या पार्टची व्हॅल्यू पाहिजे, ह्या पार्टची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे आपल्याला याची व्हॅल्यू पाहिजे. या ट्रँगलमध्ये ट्रँगल CBD मध्ये ही व्हॅल्यू माहीत आहे, ही व्हॅल्यू माहिती आहे, हा अँगल माहिती आहे. सो इन ट्रँगल आता यामध्ये तुम्ही दोन तीन वेजनी डायगोनल फाइंड करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल इथे तुम्ही पायथागोरस थेरमचा यूज केला, पायथागोरस थेरमचा यूज करून तुम्ही DC व्हॅल्यू फाइंड करू शकता. किंवा इथे तुम्ही हा जो अँगल आहे, हा अँगल 90 आहे, हा 30 आहे, म्हणजे हा अँगल किती असणार आहे 60 डिग्री असणार आहे.
अँगल 60 डिग्री आहे. साइन 60 साइन म्हणजे काय असतो ऑपोजिट अपॉन हायपोटेनस. साइन 60 ही व्हॅल्यू मला माहिती आहे. त्यानंतर डायगोनलची व्हॅल्यू मला फाइंड करायची. साइन 60ची व्हॅल्यू माहिती आहे. सो त्याचे यूज करून सुद्धा तुम्ही डीसीची व्हॅल्यू फाइंड करू शकता. कोणत्या एका वेनी सॉल्व्ह करू शकता. तर आपण काय करूया अँगल 60 कन्सिडर करून किंवा हा अँगल 60 आहे हे शो करून मग साइन रेशो यूज करूया. इन ट्रायंगल CBD angle B is equal to 90 degree, angle D is equal to 30 degree and therefore angle C is equal to 60 degree. का कारण ट्रायंगलचे अँगलचे सम असते 180 डिग्री and therefore sin 60 म्हणजेच काय साइन म्हणजे काय ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस. sin 60 is equal to BD upon DC. sin 60 असते √3/2 is equal to BD is 10. DC ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सो दिस इम्प्लाइज DC is equal to 10 into 2 20 upon √3 मीटर. DC ची व्हॅल्यू मिळाली 20 upon √3 मीटर. आता DC म्हणजेच काय AC. सिन्स AC is equal to DC or CD, so that is equal to 20 upon √3 मीटर. इथे रिझन देणार ब्रोकन पार्ट ऑफ ट्री. ठीक आहे. AC इज इक्वल टू CD इज इक्वल टू 20 अपॉन √3. आता 20 अपॉन √3 व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली ACची. नाव आपल्याला फाइंड करायचं आहे AB अँड देअरफॉर AB इज इक्वल टू AC प्लस BC और CB दॅट इज इक्वल टू 20 अपॉन √3 प्लस BC म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 10 अपॉन √3. सो दॅट इज इक्वल टू 30 अपॉन √3. 30 अपॉन √3 असं लिहू शकतो आपण किंवा याला 30 अपॉन √3 डिनॉमिनेटरला आपण √3 ने मल्टिप्लाय करू. सो दॅट डिनॉमिनेटर रॅशनलाइज होईल. सो दॅट इज इक्वल टू 30 √3 अपॉन √3 इंटू √3 इज 3. सो दॅट इज इक्वल टू 30 अपॉन 3 इज 10 √3 मीटर. सो AB इज इक्वल टू 10 √3 मीटर म्हणजे टोटल हाईट अँड देअरफॉर what was the height of the tree? Therefore height of tree was 10 √3 मीटर. ओके. ब्रोकन ट्रीचे क्वेश्चन बऱ्याचदा येतात. तर यामध्ये लक्षात काय घ्यायचं आहे की हा सिनारिओ लक्षात घ्यायचा की ट्री ब्रेक होणार आहे म्हणजे हा जो तुटलेला पोर्शन आहे तो असा होणार. त्यामुळे ही लेंथ आणि ही लेंथ नेहमी सारखी असणार आहे.